नमस्कार मित्रांनो, झी मराठीवरील कमळी आणि सनई चौघडे हे दोघीही मालिकांच्या संगममध्ये पुढच्या भागांमध्ये आपल्याला असं बघायला मिळतं की सकाळपासूनच कमळीच्या मनामध्ये एकच विचार सुरू असतो, आज काहीही झालं तरी आशावरी आणि गौतमचं लग्न होणारच. आणि गौतम आणि आशावरी अनेक संकटातून गेलेले असतात आणि समायराचे डाव, घरच्यांचा विरोध, गैरसमज, पण तरीही दोघांचं प्रेम अजूनही तितकंच घट्ट असतं. आणि त्यामुळे कमळी आणि शर्वरी हे दोघंही जण असं ठरवतात की आता कोणाच्याही भीतीपोटी हे प्रेम तुटू द्यायचं नाही. कमळी सकाळीच शर्वरीला फोन करते आणि शर्वरी ताई, सगळं तयार आहे ना असं म्हणत असते. आज जर आपण चुकलो ना तर पुन्हा संधी मिळणार नाही असं ती शर्वरीला सांगते. तेव्हा शर्वरी शांतपणे उत्तर देते आणि ठाम आवाजात म्हणत असते, कमळी काळजी करू नकोस, मी कोर्टातल्या वकिलांशी बोलून ठेवलेलं आहे आणि फक्त गौतम आणि आशावरी वेळेत पोहोचले पाहिजेत. दुसरीकडे आपण पाहतो की आशावरी खूप घाबरलेली असते, तिच्या हातामध्ये फोन थरथरत असतो. कमळी, मला खूप भीती वाटते आणि जर आईला कळलं तर, असं ती कमळीला म्हणत असते. तेव्हा कमळी म्हणते की तिचा हात पकडते आणि म्हणते, आशुताई, प्रेम केलंयस ना गौतमवर, मग आता का मागे हटायचं आहे तुला? आणि आज तू तुझ्या आयुष्याचा निर्णय घेणार आहेस, बस, दुसरं काही नाही. तेवढ्यातच गौतम तिथे येतो आणि त्याच्या चेहऱ्यावरही टेन्शनच असतं, पण डोळ्यात आशावरीसाठी प्रेम स्पष्ट दिसत असतं. आशावरी, तू तयार आहेस ना असं तो तिला विचारतो. तेव्हा आशावरी हलकासा मान हलवते आणि हो म्हणत मान डोलावते. सगळेच जण गुपचूप कोर्टाकडे निघतात आणि कमळी सततच मागे वळून बघतच असते, कारण तिला भीती असते की समायरा किंवा अनिका यांना काहीतरी संशय येईल. आणि कोर्टात पोहोचल्यानंतर वातावरण खूपच तणावपूर्ण असतं. वकील कागदपत्र तयार ठेवतात आणि वकील म्हणतात की दोघांचे आधार कार्ड, फोटो आणि सही करा, मग प्रक्रिया सुरू करू. तेव्हा आशावरी सही करताना थोडी थांबते, तिच्या डोळ्यामध्ये पाणी येतं आणि ती म्हणते की आज खरंच माझं लग्न होतंय का, असं तिला भीती वाटत असते. गौतम तिच्याकडे प्रेमाने पाहतो आणि म्हणतो, आता कोणीही आपल्याला वेगळं करू शकणार नाही आशावरी. तेव्हा आशावरी पण मान डोलावते. इकडे आपण पाहतो की कमळी आणि शर्वरी दोघंही आनंदाने एकमेकींकडे पाहत असतात, पण त्यांच्याही मनामध्ये एक प्रकारचं भीती आपल्याला दिसूनच येते. पण अचानकच कोर्टाच्या बाहेर गोंधळ सुरू होतो आणि समायरा रागाने तिथे येते आणि ती म्हणते, थांबा, हे लग्न होऊ शकणार नाही. हे ऐकतात सगळेजण हादरून जातात. समायरा थेट गौतम समोर येते आणि म्हणते, गौतम, तू माझ्याशीच असं करू शकत नाही आणि तू फक्त माझाच आहेस, दुसरा कोणाचाच नाही. तेव्हा आशावरी घाबरून जाते आणि तिच्या डोळ्यामध्ये भीती दिसू लागते. पण यावेळी कमळी पुढे येते आणि ती म्हणते, बस समायरा, खूप झालं तुझं नाटक. प्रेम जबरदस्तीने मिळत नसतं. गौतम आशावरीकडे प्रेम करतो आणि आज त्यांचं लग्न होणारच आहे, त्याच्यामध्ये तुझं काहीच रोल नाही. तेव्हा समायरा संतापते आणि म्हणते, तू मध्ये पडू नकोस कमळी, तू कोण आहे, तू कशाला हे करतेस? तेव्हा कमळी ही जोरातच उत्तर देते आणि म्हणते, मध्ये पडावंच लागेल समायरा, कारण तू सतत दुसऱ्यांचे आयुष्य उद्ध्वस्त करायला प्रयत्न करतेस. तेव्हा गौतम पहिल्यांदाच समायरावरती ओरडतो आणि म्हणतो, समायरा, आयुष्यभर मी तुला मित्र समजत आलो, पण प्रेम फक्त आशावरीवरच केलेलं आहे आणि हे सत्य बदलणारं नाही. हे ऐकून समायरा पूर्णपणे तुटून जाते. तेवढ्यातच वकील पुन्हा आवाज देतो आणि म्हणतो की वेळ संपते, सही करा लवकर. तेव्हा गौतम आणि आशावरी एकमेकांकडे पाहतात आणि शेवटी दोघंही लग्नाच्या रजिस्टरवरती सही करतात. वकील हसतच म्हणतो, कॉंग्रॅच्युलेशन्स, आता तुम्ही कायदेशीररित्या पती पत्नी झालेल्या आहेत. हे ऐकताच आशावरीच्या डोळ्यामध्ये आनंदाचे अश्रू येतात आणि गौतम तिचा हात घट्ट पकडतो. कमळी आनंदाने टाळी वाजवते आणि म्हणते, यस, शेवटी प्रेमच जिंकलं. आणि शर्वरीही भावूक होते आणि इतक्या संकटानंतर अखेर तुमचं लग्न झालं असं ती हळू आवाजात म्हणत असते. गौतम आणि आशावरी कमळी समोर हात जोडतात आणि कमळी, तू नसलीस ना तर कधीच हे शक्य नसतं, असं ते म्हणत असतात. कमळी हसतच म्हणते, बस आता, पुढचे आयुष्य आनंदाने जगा, बाकीच्यांना आपण नंतर सांभाळू. पण शेवटी कॅमेरा हा समायरावरती जातो आणि तिच्या डोळ्यामध्ये राग, अपमान आणि सुडाची आग स्पष्ट दिसत असते. ती मनामध्ये म्हणत असते, कमळी, आज तू जिंकलीस, पण ही लढाई इथे संपलेली नाही आणि इथूनच पुढे सुरू होतो नवीन सूड, नवीन कट आणि नव्या संघर्षाचा अध्याय. हे सगळे अध्याय आपल्याला पुढील भागांमध्ये बघायला मिळणार आहेत. पण त्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक द्यायला विसरू नका. धन्यवाद.